अमित शहाची टीका केली त्या संदर्भात काय सांगता? मी आत्ता ऐकलं ते मला असं वाटतं की केवळ एका राजकीय सूडबुद्धी म्हणा किंवा राजकीय थोडासा द्वेषापोटी माननीय पवारसाहेब त्यांनी ते हे वक्तव्य केलं आहे. खरं तर त्यांनी जो आरोप केला तर त्यावेळेला यांचंच सरकार होतं आणि देशात यांच्याच सरकारमधील अनेक नेते काँग्रेसचे हे सांगत होते की आपण हे करतोय, अमित शाह यांच्यावरती जी काय कारवाई करतो ही चुकीची, हे करू नका. हे त्यावेळेससुद्धा होतं, तेही जाऊ द्या. पण त्यानंतर पवारसाहेबांनी जो दाखला दिला सुप्रीम कोर्टाचा, तर सुप्रीम कोर्टाने माननीय अमित शाह यांना या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्त केले. आता मला असं सांगायचं की साहेब, आपण केंद्रातलं बघू नका, केंद्रातले गृहमंत्री बघू नका, राज्यातले गृहमंत्री ज्यांना तुम्ही केलं त्यांना वसुलीच्या गुन्ह्याखाली 13 महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि ते आता बाहेर तर आलेत, ते फक्त जामिनावरती झालेत. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याजवळ काय हे थोडंसं पाहावं, कदाचित ते विस्मरण साहेबांना झालेलं असावं. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं. संभाजीनगरचं